मॅडमनी माझ्यावर केलेल्या 2 वेळी तर आम्ही चालवतो पाकिस्तानवर बोली. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आम्ही एकत्रित आलेलो आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला राष्ट्रवाद शिकवलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला युनिटी शिकवलेली आहे देशाची. आणि आम्ही आमची महार बटालियन ताकदीने उभी आहे. पाकिस्तान बरोबर एकदा आर-पारची लढाई झालीच पाहिजे. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली सिंदूर ऑपरेशन हे झालं, चालू आहे. ज्या भगिनींना विधवा केलेला आहे अशा भगिनींचं कुंकू पुसलेलं आहे. त्या आतंकवाद्यांचा नायनाट करण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत. बऱ्याच आतंकवाद्यांचा नायनाट केलेला आहे, त्यांचे अड्डे उद्ध्वस्त केलेले आहे. आणि आता पाकिस्तान बरोबर पुन्हा एक जोरदार अशा पद्धतीची लढाई होणार. तर ठीक आहे, लढाई तर आहेच आहे, पण आपल्याला शिक्षणासाठी सुद्धा लढाई करणं आवश्यक आहे. मेरिट मध्ये येण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. खेळणं वगैरे आपल्याला आपल्या जीवनामध्ये खेळायचं आहे, पण शिक्षणामध्ये सुद्धा आपण चांगली प्रगती करण्यासाठी, आपल्या आई वडिलांचं नाव कमवण्यासाठी, आपल्या गावाचं नाव कमवण्यासाठी मुलांनी चांगला अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. हे जे गाव आहे किसोली, म्हणजे तुमच्या गावाचं नाव आहे किसोली, म्हणून आम्ही चालवतो पाकिस्तानवर बोलली. पुण्यामध्ये असणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आलेलं हे गाव, आणि या गावामध्ये सुरुवातीला शाळा सुरू करण्यात आली. या ठिकाणी विशाल शेवाळे हे रिपब्लिकन पक्षाचे नेते राहिले, पण ते एमडी शेवाळे यांचे पुत्र आणि शेवाळे सर अजून आमच्यामध्ये 10, 15, 20 वर्ष राहिले. पण अचानक त्यांच्या घरी लिफ्ट मधून जाताना थोडासा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये ते आपल्याला लवकर सोडून गेले. ते माझ्या पाठीची फार ताकदीने उभे राहिले. माझ्यावर त्यांचा फार जीव होता. वयाने ते माझ्यापेक्षा जरी मोठे असले तरी त्यांनी आपलं नेतृत्व, माझं नेतृत्वाने केलं. रिपब्लिकन पक्षाची चळवळ भारतामध्ये मी मजबूत करू शकतो असा त्यांना विश्वास होता. अनेक वेळेला पक्षाच्या अडचणीमध्ये त्यांची आर्थिक मदत आम्हाला नाही मिळत आहे. पुण्यामध्ये रिपब्लिकन पक्ष वाढवण्यामध्ये त्यांचा अत्यंत मोठा वाटा होता.